पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 62. अभिवाचक जयंत ठोंबरे. दुसरा दिवस उजाडला. महाराजांनी कृष्णाजी भास्कराला मुलाखतीच बोलावू पाठवले. तो आला. खानाने त्याला अगदी बजावून पाठवलं होतं की कित्येक गोष्टी सांगून सल्ल्यास शिवाजीस माझ्या भेटीस आणावे. कृष्णाजी पंत महाराजांकडे सदरेवर मुलाखतीस आला. पंताजी काकाही होतेच. काकांबरोबर खानासाठी जी बोलणी करावयाची ती महाराजांनीच केली होती. आता खानाच्या वकिलालाही महाराजांनी अत्यंत सचिंतपणे म्हटले, खान साहेबांनी माझ्या हातून जिंकले गेलेले कडकोट आणि मुलूक आणि जावळी परत मागितली आणि मला तह करण्याचा हुकूम केला. ही खरोखरच माझ्यावर दयाच दाखवली आहे. त्यांचे बळ केवढे मोठे, त्यांचा पराक्रम आगीसारखा. त्यांच्यामुळेच पृथ्वीला शोभा आहे. त्यांच्या ठाई कपट मुळीच नाही. परंतु मी मात्र अत्यंत घाबरलोय. खान साहेबांनी मला हुकूम पाठवलाय की मी वाईत भेटीसाठी यावं, परंतु मला भय वाटते. म्हणून खान साहेबांनी जावळीला यावे, म्हणजे माझे भय नाहीसे होईल आणि माझे त्यामुळे वैभवही वाढेल. आपले खान साहेब मागत आहेत ते सर्व किल्ले आणि जावळी सुद्धा मी त्यांच्या स्वाधीन करीन. एरवी त्यांच्याकडे नजर लावून पाहणंही मला मुश्किल आहे, पण आता ते जावळीत आल्यास मी निशंक मनानं मी माझी कट्यार त्यांच्यापुढे ठेवीन. खान साहेबांनी अभयाची क्रियाशपथ द्यावी. याच करता आमचे हेजी पंताजी गोपीनाथ यास तुम्ही आपल्याबरोबर खान साहेबांकडे घेऊन जावे. त्याचपाशी खान साहेबांकडून हस्तपंजराची आण देववावी. खान साहेबा जावळीच घेऊन यावे. खान साहेब म्हणजे प्रत्यक्ष आमचे काकाच आहेत. काकांची भेट घेऊ. आमच्या मनात काही कपट नाही. कृष्णाजी भास्करांनी महाराजांना फार फार आग्रह करून पाहिला, तुम्ही वाईस चला, पण मला खान साहेबांची भीती वाटते. मी आजवर फार चुका केल्या आहेत. आता खान साहेबांनी जावळीस येऊन मला क्षमा करून मला बोटाला धरून बादशहांकडे न्यावं. मी सर्व किल्ले स्वाधीन करतो, जावळीही देतो. खान साहेब आम्हाला वडिलांसारखे आहेत, त्यांनीच इथे यावं असा नेटाचा आग्रह महाराजांनी धरला. तेव्हा महाराजांचे बोलणे खानाच्या वकिलाला इतके बरोबर पटले की आपण हे सर्व खान साहेबात सांगतो असे त्याने कबूल केले. महाराजांनी मग कृष्णाजी भास्कराला मानाची लुगडी दिली. लुगडी म्हणजे मानाची वस्त्रे, साडीचोळी नव्हे. तसेच पंताजी काकांच्या बरोबर खानासाठीही लुगडी देऊन महाराजांनी काकांची रवानगी कृष्णाजी पंतांबरोबर केली. खानाने मात्र महाराजांना मानाची भेट म्हणून साधा शेला सुद्धा पाठवला नव्हता. कृष्णाजी भास्कराबरोबर निघण्याची पंताजी काकांनी तयारी केली. निघण्यापूर्वी महाराजांनी पंताजी काकांना एकांतात सांगितलं, काका, खानाची भेट घेऊन बोलीचाली करणे, खानास क्रियाशपथ मागणे, खान तुमच्यापाशी शपथ मागेल तरी देणे, अपमान न करणे, हर प्रकारे खानास जावळीस घेऊन येणे. याखेरीज खानाच्या सैन्यामध्ये युक्तिप्रयुक्तीने ज्या रीतीने शोध मनास आणावयाचा त्या रीतीने आणणे. खानाचे चित्त आमच्या बरियावरी किंवा वाईटावरी आहे याचा शोध करणे. काका इतके वस्ताद होते की त्यांनी त्याही पेक्षा जास्त सावधता ठेवलेली होती. प्रतापगडावरून काका आणि कृष्णाजी पंत वाईस जाण्यास निघाले. पसरणीच्या उंच घाटावरून वाईत पसरलेल्या खानाच्या छावणीचा पसारा दिसत होता. हिरव्या झाडीमध्ये पांढऱ्या तंबू राहुट्या पावसाळी छत्र्यांप्रमाणे दिसत होत्या. एका बाजूला पांडवगडाची आणि दुसऱ्या बाजूला सोनजाईची आणि उगवतीकडे चंदनगडाची डोंगर ओळ उभी होती. मधून कृष्णाबाई वळसे घेत घेत वाहत होती. कृष्णेच्या हिरव्या तीरावर वसलेली वाई एरवी मोठी रम्य दिसे. हिरवी साडी नेसून आणि कृष्णेच्या प्रवाहात पाय सोडून स्वतःचे हसरे प्रतिबिंब डोलवीत बसणारी मराठमोळी मुलगीच जशी. पण खानाच्या तंबूंच्या दाटीत वाईची देवळे रावळे लुप्त झाली होती. वाईचे अपहरण झाले होते. पंताजी काका वाईच्या खोऱ्यामध्ये उतरू लागले. त्यांच्या डोक्यामध्ये हजार तऱ्हेचे विचार चालू होते. प्रत्येक क्षणागणी खानाची छावणी जवळजवळ येत होती. कृष्णाजी भास्कर आणि काका वाईत पोहोचले. ते छावणीत प्रवेशले.
काकांची बारीक नजर छावणीवर फिरू लागली. छावणी गजबजून गेली होती. तंबूच्या तणावाच्या दोऱ्या इतरस्त कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे दिसत होत्या. केवढे मोठे जाळे खानाने पसरले होते. असंख्य हत्ती सोंडा झुलवीत होते. लहान मोठ्या कितीतरी तोफा जांभया देत उभ्या होत्या. सामानाचे उंट वाहतूक करीत होते. हजारो घोडे ठाणबंद होते. शिवाय अनेक प्रकारची कामे करणारे असंख्य नौकर छावणीमध्ये वावरत होते. शस्त्रांची रेलचेल होती. बंदुका, भाले, चिलखते, ढाली, तलवारी, दस्ते वगैरे साहित्य अगणित होते. छावणीच्या एका भागात बाजार भरगच्च भरलेला होता. खाद्यपेयादी पदार्थांपासून सराफी मालापर्यंत सर्वच वस्तूंची दाटी होती. शिवाजीचा पराभव खास होणार हे खात्री ठेवून विजापूर शहरातील अनेक जवाहिरे, नगिनेवाले, असली मोतीवाले आपल्याबरोबर हिऱ्या मोत्यांच्या संदुका घेऊन खानाबरोबर आलेले होते. छावणीचा मुक्काम पडेल तिथे नवी खरेदी आणि विक्री करता येईल या उद्देशानं ते भरगच्च माल बरोबर घेऊन आले होते. पंताजी काका बारकाईनं सारी छावणी हेरीत होते. एकूण खानाची छावणी अत्यंत बलाढ्य, अत्यंत समृद्ध, अत्यंत श्रीमंत, अत्यंत बेदरकार आणि अत्यंत हिम्मतबाज, हुन्नरवंत होती. आणि इकडे प्रतापगडावरची फौज अगदीच तुटपुंजी, गरीब, लंगोटीवाली. एवढा बादशाही थाट, एवढे हत्ती, तोफा, दारुगोळा, खजिना, उंट, खेचरे, बैल, एवढी अमाप शस्त्रसामुग्री, एवढ्या ताकदीचा धिप्पाड म्होरक्या आणि एवढी मगरुरी. छ्या, यातले स्वराज्याच्या वाट्याला काहीही आलेलं नव्हतं. खानाची ती अफाट आणि जय्यत तयारी पाहून काकाच्या मनात काळजी शहारून गेली. आता कसे होणार आपल्या स्वराज्याचे? खान आपल्या आणि महाराजांच्याही वकिलाची भेट घेण्यासाठी आतुरला होता. काय म्हणतो हा शिवाजी? खानाचा वकील कृष्णाजी पंत खानाच्या भेटीस गेला. त्याने सारी कच्ची हकीकत खानाला निवेदली. शिवाजी किती घाबरलाय, किती पस्तावलाय आणि लढाईचे नाव न काढताच कसा दिनवाणा होऊन दयाभाकीत आहे हे कृष्णाजी पंतांनी खानाला सांगितलं. आपली फौज वाईत आल्यापासून तर तो प्रतापगडावर दडूनच बसलाय. आपणच शिवाजीची घमेंड आणि झोप उडवली आणि तो मुकाट्याने सर्व गडकोट आणि मुलूक, जावळी सुद्धा आपल्या स्वाधीन करायला तयार आहे हे खानानं ऐकलं आणि तो खुश झाला. खानानं शिवाजी महाराजांच्या वकिलाला मुलाखतीस घेऊन येण्यास कृष्णाजी पंतांना फरमावलं. कृष्णाजी भास्कर पंताजी काकांच्या भेटीस आला आणि म्हणाला की खान साहेबांनी तुम्हाला बोलवलंय, चलावं. पंताजी काका उठले. महाराजांनी खानासाठी दिलेली वस्त्र हुजुऱ्या हाती बरोबर घेऊन काका निघाले. आता खानाची भेट. काका नम्रपणे खानापुढे मोजरे करीत गेले. तो धिप्पाड काळ पुरुष सदरेवर बसला होता. काकांनी वस्त्रे खानाला नजर केली आणि फक्त खान, कृष्णाजी भास्कर आणि पंताजी काका यांची एकांतात बोलणी सुरू झाली. काकांनी अति अदबीने पत्राची थैली खानास सादर केली. महाराजांनी खानास लिहिलेले पत्र होते ते. त्याचा थोडक्यात सारांश असा: आपले आमचे सख्य असावे, मजकडून घडलेल्या अपराधांची क्षमा असावी. यापुढे मी हजरत बादशहांची चाकरी करीन, कधीही हुकुमाबाहेर बर्ताव करणार नाही. थोडक्यात म्हणजे पायीच्या नखापासून डोईच्या केसापावेतो आम्ही अपराधी आहोत. कृष्णाजी भास्कराने पत्र वाचून पुरे केले. खानाच्या चेहऱ्यावर गुलाबी हसू खेळत होतं. पंताजी काका नम्रतेने म्हणाले, शिवाजीराजे आपणापासून वेगळे नाहीत. त्यांना जसे महाराज शहाजीराजे तसेच आपण भेटीची तयारी दाखवून केवळ किल्ले, कोट, मुलूक शिवाजी महाराजांनी आपल्या स्वाधीन करावा एवढीच साधी आज्ञा राजांना करून राजांवर फार मोठी दयाच केली आहे. आपले शौर्य आणि दरारा राजे जाणून आहेत. आपण कर्नाटकातले राजे युद्धात जिंकले. आपली ताकद बिनजोड आहे. आपली बहादुरी केवळ आगीप्रमाणे आहे. आपल्यामुळेच दुनियेला शोभा आहे. राजांची खात्री झालेली आहे की आपल्या ठाई कपट अजिबात नाही. आपल्या पराक्रमा वाचून आदिलशाही फौज केवळ कसपटासारखीच भासते. शिवाजी राजांची अगदी नम्र विनंती आहे की आपण जावळीस यावे. राजे आपणास फार घाबरतात, त्यामुळे आपण जावळीस येणे जास्त योग्य होईल. कारण राजांनी जी आपली भीती घेतली आहे ती आपण तिथे आल्यानं नष्ट होईल. आपल्या येण्यानेच राजांचे वैभव वाढणार आहे. आपण मागत आहात
ते किल्ले, मुलूक आणि जावळीही आपल्या कब्जात राजे देतील. राजांची एरवी आपल्या नजरेत नजर देण्याचीही हिंमत नाही, पण आपण जावळीत आल्यानंतर राजे आपल्यापुढे स्वतःची कट्यार काढून ठेवतील. जावळीची थंडगार जंगल शोभा आपण आपल्या सैन्यासह येऊन पाहावी आणि अनुभवावी अशी राजांची फार इच्छा आहे. काकांचे हे बोलणे ऐकून खान निहायत खुश झाला. आपली मोहीम फत्ते झाली आणि जावळी आपल्या कब्जात आली असं त्याला वाटलं. पण जावळीच्या त्या भयंकर दरीत जायचं हे त्याला कसेसेच वाटे. त्याला माहिती होतं ते अरण्य. त्याचा आग्रह होता शिवाजीनेच वाईत यावे, शिवाजीचे कमालीचे कल्याण होईल. महाराजांचा हट्ट होता की तुझेच चांगले कल्याण करतो, तूच इथे ये. खानानं विचार केला, शिवाजी आपल्या फौजेसह बोलवतोय. घाबरट आहे बेटा, माझी ख्याती ऐकूनच तो मगलूब झालाय. समजा जरी आपण जावळीत गेलो तरी आपल्या फौजेसह जाणार आहोत. काय करील शिवाजी आपले वाकडे? मी त्याला मुरगाळून काढीन. त्याचे तरी बळ असे कितीसे आहे. माझी समशेर, माझी फौज, माझ्या तोफा चवताळून उठल्या तर शिवाजी कुठे उरेल? बस, जावळीला जायचेच. आपला विश्वासू वकील कृष्णाजी भास्कर पंडित सांगतोय. शिवाय प्रतापराव मोरे, खवास खान आणि अंकुश खानासारखे बहादर म्हणतातच आहे शिवाजी असेल तिथे जाऊन जंग झुंजावे म्हणून. मग काय हरकत आहे आपण जावळीत जायला? खान कल्ला. एकदा कल्ल्यावर कलंडाला वेळ लागत नाही. जरूर तेवढी घमेंड, उतावळेपणा आणि अविचार खानापाशी भरपूर होता. याच भांडवलावर त्यानं खूप विचार केला. अर्थात नेमका तो अविचारच होता. सबंध स्वराज्यच आपल्या स्वाधीन करून शिवाजी आपल्याला भेट द्यायला तयार आहे. फक्त त्याचे म्हणणं एवढं आहे की प्रतापगडाखाली भेट व्हावी. गेलो काय होईल? शिवाजीची काय हिंमत आहे ऐनवेळी लढायची? मी न गेलो तर शिवाजी किल्ल्यात दडून बसेल. या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर शिवाजी पळत सुटेल. मग सापडायचा कसा? मग ते फार जिकिरीचं होईल. हा मुलूक डोंगराळ आहे. आपण फौजेसह आहोत. जर तो दगलबाज दिल्या जबानीला जागला नाही तर युद्ध करायला आपली अफाट फौज आहेच तयार. कबूल केल्याप्रमाणे एकदा शिवाजी भेटीला आला मग तो माझ्या तळ्याखातून सुटतच नाही. खानानं असा विचार केला. सारी घमेंड. सेनापती विद्वान, कलावान आणि पहलवान यांनी कधीही घमेंड बाळगू नये. सावध राहून नेहमी शिकायचीच तयारी ठेवावी, नाहीतर केव्हा पराभव होईल याचा नेम नसतो. पंताजी काका मोठ्या अर्जवाने त्याला म्हणतात, आपण शंका न धरिता जावळीस यावे. राजेही निर्भय होऊन जावळीस येतील. त्यांची आपली मुलाजमत होईल. आपण सांगाल ते राजे ऐकतील. राजांची विनंतीच आहे की आम्हाला वाईला कशाला बोलवता? सारी दौलत आपल्या हवाली करतो. आपण बुध सांगाल तसेच वागू. यावर खान म्हणतो, राजा काफर हरामजादा, जावली कभी जगह है, वहां मुलाकात के लिए वह पैगाम भेजता है. ठीक है, लेकिन तुम बम्मन हो. यदि तुम जिम्मेदार बनकर यकीन दिलाते हो तो शिवाजी की मुलाकात के लिए जावली में आने के लिए तैयार हूं, क्योंकि शिवाजी हरामजादा है, उसका यकीन नहीं. महाराजांचा असल्या कडू शब्दामध्ये खानानं केलेला उद्धार ऐकून घेऊन पंताजींनी ही अगदी बेधडक शपथ घेतली आणि वर म्हणाले, आपण संदेह न धरणे, भेटीस यावयाचे करणे, राजे आपल्या वाईटावरी नाही. अन खानानं कबूल केलं. जावळी सैन्यासह यावयाचं कबूल केलं. खानानं सैन्यासह आणि सर्व युद्ध साहित्यासह यावं अशी महाराजांचीच कळकळीची इच्छा होती. कारण एकाच वेळी हा डाव साधावा म्हणून. एकात एक कार्य होऊन जातात. काकांनी निम्मा डाव इथंच जिंकला. पंताजींना खानानं आपल्या मुक्कामावर जाण्यास निरोप दिला. पंताजी काका मुक्कामावर आले. ते लगेच प्रतापगडाकडे निघाले नाहीत. मुद्दाम छावणीत राहिले. गुप्त बातम्या काय काय मिळतात ते पाहण्याकरता थांबले. महाराजांचे हेर खानांची छावणी हिरीत होतेच. काकांनी वकिली थाटात अनेकांच्या गोड गोड भेटीगाठी घेतल्या. अनेक सरदार खानाच्या छावणीत होते. प्रतापगडावरून काकांनी येताना त्यांच्यासाठी प्रेमाच्या वस्तू, नजराणे आणि पैसा आपल्या पडशीत आणलेला होता. अगदी बेमालूमपणे काकांनी अगदी नेमक्या सरदार मुत्सद्दी मंडळींची भेट घेऊन प्रेमाच्या भेटी देऊन गुप्त बातमी पोखरून काढली.
पेरूची आणि फणसांची चोरी पचायला कठीण. कितीही लपवा त्याचा वास बोंबलून उठणारच. जवानीची मस्ती आणि म्हातारपणाचा खोकला कधी दबून दबेल काय? कधीतरी उफाळून येणारच. दारूबाजाच्या तोंडाची आणि बोकडाच्या अंगाची दुर्गंधी कधी झाकेल काय? बोरख्यात झाकले तरी भपकरा यायचाच. गजकरणाची आणि राजकारणाची स्थिती ही अशीच. गुप्त राखणे फार कठीण. कधीतरी खाज सुटायचीच. खानाच्या गुप्त राजकारणाचा सुगावा काकांना लागलाच. काकांना कळलं की खानाचं मत ठाम आहे की शिवाजी हरामजादा आहे, याशी युद्ध करिता सापडणार नाही. याच करता राजकारण लावून भेटी घ्यावी आणि भेटीचे समय धरावा, खानाची ऐसी तजवीज आहे. हे ऐकून काकांची छाती धडधडू लागली. एकूण दगा करावा हाच खानाचा उद्देश नक्की आहे. मग मात्र काकांना स्वस्थ बसवेना. त्यांनी ती रात्र छावणीत काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रतापगडाकडे जाण्यासाठी निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी खानाची भेट घेतली आणि प्रतापगडावर जाण्याचा हुकूम मागितला. त्यावेळी मात्र खानाने काकांचा मानसन्मान केला आणि त्यास निरोप दिला. एक गोष्ट ठरली, खान मुलाखतीसाठी प्रतापगडाखाली नक्की येणार. आनंद आणि काळजी उराशी धरून पंताजी गोपीनाथ बोकीलांनी गडाचा रस्ता धरला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 62 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.